रोहिणी खडसे आणि त्यांचे वकील पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या भेटीसाठी गेलेले पाहायला मिळतात। पुणे पोलीस आयुक्तांना या ठिकाणी अर्ज देण्यात आलेला आहे। प्रांजल खेवलकर यांचा गुगल ड्राईव्हचा पासवर्ड जळगावचे आमदार यांच्याकडे कसा गेला याचा खुलासा पोलिसांनी करावा। ड्रग्ज ठेवण्यात आल्याचा दावा या ठिकाणी आता करण्यात आलाय। 2 मुलींमार्फत हा ड्रग्ज ठेवण्यात आले असा दावा करण्यात आलाय। पोलिसांनी जे ड्रग्ज ठेवल्याचा दावा करण्यात आलाय। रोहिणी खडसे पुणे पोलीस आयुक्तांच्या भेटीसाठी पोलीस आयुक्तांना अर्ज देण्यात आलेला आहे। पुणे रेव्ह पार्टी प्रकरण प्रांजल खेवलकर उच्च न्यायालयामध्ये खेवलकरांचे वकील विजयसिंह ठोंबरे पाटलांची माहिती पोलिसांनी जे ड्रग्ज ठेवल्याचा दावा यामध्ये करण्यात आलाय। तर आता आपण पाहतोय रोहिणी खडसे या पुणे पोलीस आयुक्तांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। खेवलकर या सगळ्या संदर्भात आणि खोट्या कारवाईच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती वकिलांनी दिली आहे। रोहिणी खडसे आणि त्यांचे वकील पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। प्रांजल खेवलकर यांचा गुगल ड्राईव्हचा हा पासवर्ड जळगावचे आमदार यांच्याकडे कसा गेला याचा खुलासा पोलिसांनी करावा। या संदर्भात आता विचारणा करण्यासाठी रोहिणी खडसे या पुणे पोलीस आयुक्तांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। पोलिसांनीच ड्रग्ज ठेवल्याचा दावा करण्यात येतोय। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत जोडलेले आहेत। अमोल, प्रांजल खेवलकर यांचा गुगल ड्राईव्हचा पासवर्ड जळगावचे आमदार यांच्याकडे कसा गेला याचा खुलासा पोलिसांनी करावा असं आता बोललं जात आहे। रोहिणी खडसे आता पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये पोहोचलेले आहेत। काय अधिकची माहिती? वेळापूर्वीच रोहिणी खडसे आणि प्रांजल खेवलकर यांचे वकील विजयसिंह ठोंबरे पाटील हे पोलीस आयुक्तालयामध्ये पोहोचलेले आहेत आणि सध्या अमितेश कुमार यांच्यासोबत त्यांची चर्चा सुरू आहे। एक अर्ज प्रांजल खेवलकर यांच्या वकिलांकडून हा पोलीस आयुक्तांना देण्यात येतोय। प्रामुख्यानं ज्यावेळेस ही धाड पोलिसांनी टाकली त्यावेळेस एक आयफोन आहे तो प्रांजल खेवलकर यांचा जप्त केलेला आहे। मात्र असं असतानाही खेवलकर यांच्या फोनचा जो गुगल ड्राईव्हचा पासवर्ड आहे तो मात्र एका आमदाराकडे कसा काय गेला असा प्रश्न आहे तो यामध्ये उपस्थित करण्यात आलेला आहे। जळगावचे एक आमदार आहेत त्यांच्याकडे हा पासवर्ड कसा गेला याची विचारणा करण्यासाठी प्रांजल खेवलकर यांचे वकील आणि रोहिणी खडसे आहेत ते आता पुणे पोलीस आयुक्तांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। त्यांची चर्चा आहे ती सध्या याच पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये सुरू आहे। त्याचबरोबर इथले जे तपास अधिकारी आहेत यांना सुद्धा रोहिणी खडसे आणि त्यांचे वकील आहेत ते भेटणार आहेत। संपूर्णपणे ही जी कारवाई झाली आहे ती चुकीच्या पद्धतीने झालेली आहे। प्रांजल खेवलकर यांना यामध्ये अडकवलं जाते असा आरोप आहे तो खडसे कुटुंबियांकडून करण्यात येतोय। जोरदार युक्तिवाद कालही न्यायालयामध्ये प्रांजल खेवलकर यांच्या वकिलांकडून करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये प्रांजल खेवलकर यांना गोवण्यात येते असा आरोप केलेला आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा पोलीस आयुक्तांच्या भेटीला रोहिणी खडसे आणि प्रांजल खेवलकर यांचे वकील आहेत ते सध्या पोहोचलेले आहेत आणि अर्ज सुद्धा त्यांना देण्यात येणार आहे। उद्या 2 दिवसांची पोलीस कोठडी पुन्हा एकदा संपते आणि त्यानंतर न्यायालय नेमका याबाबतचा काय निर्णय देतं यावर पुढची जी पावलं आहेत ती अवलंबून असणार आहेत। पण उच्च न्यायालयात सुद्धा ही FIR रद्द करण्यासाठी जाऊ अशा पद्धतीची भूमिका आहे ती प्रांजल खेवलकर यांच्या वकिलांकडून घेण्यात आलेली आहे आणि त्यामुळे या संपूर्ण ड्रग्ज पार्टी प्रकरणाच्या रेडमध्ये पोलीस कुठेतरी अडचणीत आहेत असा दावा सातत्याने खेवलकरांच्या वकिलांकडून केला जातोय आणि त्यामुळे एक आक्रमक भूमिका आहे ती खडसे कुटुंबियांच्या वतीनं घेण्यात येताना पाहायला मिळते आणि त्याच अनुषंगाने आता पोलीस आयुक्तांच्या भेटीला रोहिणी खडसे आणि प्रांजल खेवलकर यांचे वकील आहेत ते पोहोचलेले आहेत। जी अमोल, याचे अपडेट आम्ही घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।